विद्यार्थी मित्रांनो, तन्वी क्लासेस या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आपण आज स्कॉलरशिप मधील एक नवीन चॅप्टर बघत आहोत ज्याचं नाव आहे कागद मापन रिम दस्ता। यामध्ये आपल्याला काही फॉर्म्युले सुद्धा दिलेले आहेत ज्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता। तर आपल्याला काय आहे सांगितलेलं की स्वाध्यायातला आपण प्रश्न पहिला बघू। 288 कागद म्हणजे किती ग्रोस कागद। तर यासाठी आपल्याला काही ट्रिक आहेत दिलेल्या। तर कशा 12 वस्तू बरोबर किती आहे 1 डझन आला। पुन्हा काय सांगितलं आपल्याला 12 डझन बरोबर किती आला 1 ग्रोस आला। 1 ग्रोस मग 1 ग्रोस म्हणजे किती आला 144 कागद। तर आपल्याला 1 ग्रोस म्हणजे 144 कागद आहेत। म्हणजे हे 288 काय आहेत आपल्याजवळ कागद। आपल्याला ग्रोस काढायचा। ग्रोस काढायचा म्हणजे काय करावं लागेल 288 ला 2 ने आपण भागलं। बेक बे बेक बे बेचोक 8 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 144 आलं। म्हणजे आपला 1 ग्रोस कागद बरोबर किती आले 144। म्हणजे याचा अर्ध किती आहे 144 प्लस 144 बरोबर किती येणार आहे आपलं उत्तर मग 288 आलं। म्हणजे आपलं पर्याय क्रमांक काय राहील आपला पहिला म्हणजे 2 येणार आहे। 2 ग्रोस बरोबर किती येईल मग 288 येणार। कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित बघा। 1 ग्रोस बरोबर 144 तसंच 2 ग्रोस बरोबर 288। आता पाहूया पुढचा प्रश्न। तर पुढचा प्रश्न काय सांगितलं आपल्याला की प्रत्येक वर्गाच्या हस्तलिखितासाठी शाळेने 2 ग्रोस रंगीत कागद व 6 ग्रोस पांढरे कागद मागवले। जर 24 वर्गापैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला किती कागद मिळतील। मग आपल्याला यासाठी काय करावं लागेल सुरुवातीला या ग्रोसचा आपल्याला संख्येमध्ये कन्वर्ट करायचं। कसं करायचं मग 2 ग्रोस बरोबर किती येईल आपण अगोदरच्या गणितात बघितलेलं आहे। 2 ग्रोस बरोबर 288 कागद आले आणि मग 6 ग्रोस बरोबर काय करायचं आता तर सोपं की आपण 144 गुणिले 6 करायचं म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल। तर काय येणार आपलं उत्तर बघा 144 गुणिले 6चं साइन चौक 24 साइन चौक 24 आणि 2 किती होतात 26 म्हणजे हे 2 आले इथं 2 गेले 6 इथं 6 6 2 8 आलं। म्हणजे आपलं 6 ग्रोस बरोबर किती येतील मग 864 कागद आले। आता किती झालं आपल्याला मग काय करायचं आहे की 24 वर्गाला समान कागद कसे भेटतील। मग सुरुवातीला काय करावं लागते जे आपण हे कन्वर्ट केलेलं आहे त्याला अगोदर आपल्याला बेरीज करायची त्याची। म्हणजे सगळे कागद एका जागी आपण केले आपलं उत्तर येणार बघा 8 4 12 8 7 14 आणि 1 15 आलं 8 आणि 2 10 आणि 1 हातचा वाला 11 आले। आता आपल्याजवळ टोटल कागद किती झाले तर 1152 झाले। तर मग आपल्याला आता काय करायचं त्याला 24 वर्गाला समान द्यायचे म्हणल्यावर काय करावं लागते सुरुवातीला आपल्याला या 1152 सोबत आपल्याला म्हणजे 1152 सोबत 24 चा भागाकार करायचा। 1152 सोबत आपण काय आता बघा 24 काय करायचं 24 चौक 96 घेतला आपण। मग आता हे 15 तून 6 गेले किती राहिले 9 राहिले। आता 10 तून 9 गेला इथं 1 राहिला म्हणजे आपलं उत्तर किती आलं 192 आलं। तर 24 च्या पाड्यात 192 आहे म्हणजे 24 8 192 आलं। आता ह्याची वजाबाकी 0 0 येणार म्हणजे आपलं उत्तर किती आलं 48 आलं। तर 24 वर्गाला समान वाटणीमध्ये कागद किती जाणार आहेत मग प्रत्येक वर्गाला 48 कागद जातील।